सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे काही महत्त्वाच्या टिप्स, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नंबर 1, डाळिंबाच्या सालीचा एक छोटासा तुकडा चावल्याने जुनाट खोकला आणि ॲलर्जी कमी होऊ शकते। नंबर 2, झोपण्यापूर्वी दररोज दात घासून घ्या, तुमचे दात कधीही किडणार नाहीत आणि कमकुवत होणार नाहीत। नंबर 3, जर तुम्हाला तुमच्या हाडांमध्ये कमकुवतपणा जाणवत असेल तर दररोज कोमट दूध प्या। नंबर 4, जास्त मीठ असलेले पदार्थ केवळ शरीराला सूज देत नाहीत तर त्वचेलाही नुकसान पोहोचवतात। नंबर 5, जर तुम्हाला अकाली केस पांढरे होण्यापासून रोखायचे असेल तर दुधात बदाम तेलाचे काही थेंब टाका आणि झोपण्यापूर्वी ते प्या। यामुळे काही दिवसातच केस पांढरे होणे थांबेल आणि पांढरे केसही काळे होतील। नंबर 6, सेलेरीचे जास्त आणि नियमित सेवन केल्याने यकृताच्या समस्या उद्भवू शकतात। नंबर 7, जर तुम्हाला पाठदुखी होत असेल किंवा गुडघ्यांमध्ये ताण येत असेल तर दुधात थोडीशी बडीशेप घालून ते प्या, यामुळे पाठदुखी कमी होईल। नंबर 8, जर तुम्हाला खाज येत असेल तर झोपण्यापूर्वी बदाम तेल लावा, खाज कमी होण्यास सुरुवात होईल। नंबर 9, झोपण्यापूर्वी लघवी न करणाऱ्या लोकांमध्ये किडनीचा आजार जास्त प्रमाणात आढळतो। नंबर 10, जर तुम्ही रिकाम्या पोटी आल्याचा रस प्यालात, तुमचे वय वाढले तरी तुमचा चेहरा तरुण राहील। नंबर 11, जर तुम्हाला सर्दी किंवा फ्लूचा त्रास होत असेल तर दररोज मूठभर भाजलेले चणे त्यांच्या सालासह खा। नंबर 12, जेव्हाही तुम्ही जमिनीवर बसता तेव्हा न झुकता असे करा, यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात। नंबर 13, जर तुम्हाला घसा खवखवत असेल तर चॉकलेट खाल्ल्याने ते कमी होईल। नंबर 14, जर महिला स्वच्छ तोंडाने खीर खात असतील तर त्या आयुष्यभर सडपातळ राहतील। नंबर 15, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर करायचे असतील आणि दात पिवळे पडू नयेत तर तुमच्या चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्याने दात स्वच्छ होतील। नंबर 16, दररोज सफरचंद खा, तुमचे दात स्वच्छ राहतील। नंबर 17, महिलांनी कोबीच्या पानांच्या पाण्याने चेहरा धुवावा, काही दिवसातच तुमचा चेहरा चंद्रासारखा पांढरा होईल। नंबर 18, केळीची पाने उकळून त्या पाण्याने केस धुतल्याने तुमचे केस लांब आणि दाट होतील। नंबर 19, दुधासह सफरचंद खाल्ल्याने हृदयाची चिंता कमी होते। नंबर 20, तुमच्या मानेच्या मागच्या बाजूला बर्फाचा तुकडा थोडा वेळ धरा, हे मेंदूला खूप आराम देते, खांद्याच्या वेदना शांत करते आणि झोपेला चालना देते। नंबर 21, जर तुम्हाला डासांपासून दूर राहायचे असेल तर तुमच्या शरीरावर थोडेसे विक्स लावा। नंबर 22, अंडी आणि केळी एकत्र खाणे शरीरासाठी हानिकारक असू शकते। नंबर 23, जर तुमचे पोट खूप मोठे झाले असेल तर तुमच्या अंगठ्याला लसूण तेल लावा आणि नंतर ते तुमच्या नाभीत लावा, काही दिवसातच चरबी पूर्णपणे निघून जाईल। नंबर 24, तुमचे नखे मजबूत आणि सुंदर करण्यासाठी त्यांना थोडे कोमट ऑलिव्ह ऑइलमध्ये बुडवा। नंबर 25, एका श्वासात पाणी पिल्याने फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो। नंबर 26, चेहऱ्यावर गुलाबाची फुले घासल्याने कायमचे डाग दूर होतात। नंबर 27, दुधात मिसळून सफरचंदाचा रस पिल्याने तुमचा चेहरा फुलासारखा चमकतो। नंबर 28, डोक्याला नारळाचे तेल लावल्याने मेंदूचा थकवा दूर होतो। नंबर 29, गुळासोबत अक्रोड खाल्ल्याने हाताची ताकद टिकते। नंबर 30, रात्री मधात बुडवलेले 3 बदाम खाल्ल्याने बुद्धिमत्ता सुधारते। नंबर 31, लहान केस असलेल्या महिलांनी मोहरी आणि तिळाच्या तेलात 1 अंडे मिसळावे आणि ते दह्यासोबत केसांना लावावे, त्यांचे केस लवकर लांब होतील। नंबर 32, जर तुम्हाला पोटदुखी असेल तर एका जातीची बडीशेप वापरा। नंबर 33, जर तुमचे पोट गॅसमुळे फुगलेले वाटत असेल तर काकडी वापरा। नंबर 34, केस धुतल्यानंतर हिरव्या चहाच्या पाण्याने धुतल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो।
हिरव्या चहाचे पाणी देखील चमक वाढवते आणि केसांना जाड करते. नंबर 35, पालकाच्या पानांचा रस डोळ्यांना लावल्याने दृष्टी सुधारते. नंबर 36, कच्चा पेरू खाल्ल्याने थकवा आणि आळस दूर होतो. नंबर 37, दररोज 3 लिटर पाणी पिल्याने काही दिवसातच पाठीचा ताण कमी होतो. नंबर 38, वाढत्या मुलांना दररोज खजूर खायला द्या. नंबर 39, कोमट दूध पिणाऱ्या महिलांचे कधी हाडे कमकुवत होत नाहीत. नंबर 40, पायांवर जास्त वेळ बसून राहिल्याने दृष्टी आणि स्मरणशक्ती कमकुवत होते. नंबर 41, ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्याचे मेंदू कमकुवत होतो. नंबर 42, रात्री पोटावर लसणाची पेस्ट लावल्याने वाढलेले पोट कमी होते. नंबर 43, लघवी करताना जळजळ होण्यावर पाण्यात मिसळलेले दूध पिणे फायदेशीर आहे. नंबर 44, जर डोळ्यांसमोर अंधुकपणा येत असेल तर डोळ्यात निहार मूळ सुरमा लावल्याने डोळे बरे होतात. नंबर 45, जर खाज सुटण्याची समस्या असेल तर पेरूची पाने जाळून खाजलेल्या ठिकाणी लावा, खाज सुटणार नाही. नंबर 46, किकरच्या झाडाची फुले बारीक करून सूर्यफूल तेलात मिसळून डोक्याला लावल्याने तुमचे केस 20 वर्षे वाढतील. नंबर 47, डोळ्यांना मध लावल्याने तुमची दृष्टी इतकी तेजस्वी होईल की तुम्ही रात्रीही पाहू शकाल. नंबर 48, आंघोळीपूर्वी नाभीत काही थेंब दह्याचे टाकल्याने शरीर मजबूत राहते. नंबर 49, झोपण्यापूर्वी पायांना मोहरीच्या तेलाने मालिश करा, त्यामुळे तुमची चपळता वाढेल. नंबर 50, हृदयरोग असलेल्यांनी आलूबुखाराचे सेवन करावे, ते फायदेशीर ठरतील. नंबर 51, सकाळी दुधासोबत अजवा खजूर खा, हृदयरोगांसाठी हे खूप फायदेशीर आहे. नंबर 52, सकाळी पक्ष्यांचा आवाज ऐकल्याने मन ताजेतवाने होते आणि स्मरणशक्ती मजबूत होते. नंबर 53, निहारमू चहा पिल्याने किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. नंबर 54, जांभळाची पाने चावल्याने पोटातील किडे मरतात. नंबर 55, आलूबुखारचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि रंग सुधारतो. नंबर 56, गुळाचा चहा पिल्याने मन तीक्ष्ण होते. नंबर 57, कढीपत्त्यात 2 चिमूटभर बडीशेप घातल्याने अन्न सुगंधित होते. नंबर 58, दुपारी थोडा वेळ झोपल्याने बुद्धिमत्ता वाढते. नंबर 59, जर तुम्हाला तुमची वासाची भावना तीव्र करायची असेल तर माल्टाच्या सालीचा वास घ्या. नंबर 60, झोपण्यापूर्वी केसांना सूर्यतेल लावल्याने केस आयुष्यभर कोरडे आणि खडबडीत राहतात. नंबर 61, कोमट पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्याची त्वचा वृद्ध होते. नंबर 62, दातांवर लिंबाचा रस लावल्याने दात चमकदार होतात. नंबर 63, चमेलीच्या फुलांचा वास घेतल्याने श्वास कधीच कोरडा होत नाही. नंबर 64, डोळ्यांना मध लावल्याने दृष्टी सुधारते. नंबर 65, इसबगोलच्या सालीत दही मिसळून प्यायल्याने लवकर वृद्धत्व टाळता येते. नंबर 66, जास्त विचार आणि ताणामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात. नंबर 67, लिपस्टिकचा जास्त वापर केल्याने ओठ निळे होतात. नंबर 68, जास्त बद्धकोष्ठता तुमचा चेहरा निस्तेज दिसू शकते. नंबर 69, झोपताना रूम स्प्रे वापरल्याने तुमचा जीवही जाऊ शकतो. नंबर 70, मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन केल्याने मूळव्याध होऊ शकतात. नंबर 71, दररोज केसांना शॅम्पू केल्याने तुमचे केस कमकुवत होतील. नंबर 72, जे नाश्त्यात सॅलड खातात त्यांचे पोट कधीच फुगलेले नसते. तर मित्रांनो, या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या टिप्स. जर टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.